होते तर त्या दृष्टीने जे आपल्याला पोस्टपोन करण्याच्या समोर कसं आपल्याला ते अपडेट करता येईल याच्याविषयी बोलूया. तर ही झाली एक नॉर्मल सायकल. तर दुसरा क्वेश्चन आपला मेन उभा राहतो की सायकलमध्ये घेण्याच्या काळजी काय आहेत किंवा मग जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आपण त्यांना काय समजवलं पाहिजे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर जे आपण मेन्सेसमध्ये पॅड्स वापरतो सॅनिटरी पॅड्स हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आणि जे आपण त्याचा क्लोथ यूज करतोय ते कॉटनयुक्त आणि म्हणजे बॉडीला रिएक्शन न करणारं असावं. हे माझा पहिला मुद्दा आहे. तर आपण हे जे O7 कॅम्पेन करतोय तर मला वाटतं बऱ्यापैकी मी ऍक्च्युली बरंचसं सर्च करून याचं प्रोडक्ट जे रिसर्च प्रोडक्ट वाचलेत. तर मेनली ते सगळ्या नॉर्म्स आपले फुलफिल झाले पाहिजे की पेशंटला किंवा बॉडीला जे नवीन मुली असतात त्यांच्या स्किनला रॅश आली नाही पाहिजे. त्याचप्रमाणे जे सोकेज आहे म्हणजे ब्लिडिंग जे आहे ती लीक झाली नाही पाहिजे. हे तिन्ही पॉईंट्स जे आहेत हे आपले या सॅनिटरी पॅड्स मध्ये कव्हर झाले पाहिजे. तर पेशंटला मला एवढंच सांगायचं की 6 to 8 आवरली तुम्ही पॅड्स रेग्युलरली चेंज केले पाहिजे. रेग्युलरली बाथ घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये सुद्धा जर काही प्रश्न असतील समजा ब्लिडिंग एक्सेसिव्ह होतीये पोट सिव्हिअर दुखते तर ऑन द काउंटर ड्रग न घेता किंवा मेडिकल मधनं डायरेक्टली तुम्ही टॅबलेट्स किंवा काही ऍडवाइस न घेता प्रॉपर गायनोलॉजिस्टला भेटा. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला काय नॉर्मल आहे आणि काय ॲबनॉर्मल आहे कुठपर्यंत सहन करायचं आणि कुठे मेडिकल ऍडवाइस घ्यायचं हे तरी काय. बरोबर. खूप छान पॉइंट मॅमनी सांगितलं आहे की ऑन काउंटर मेडिसिन आपण बघतो की पिवळी गोळी द्या किंवा पोटदुखीची गोळी द्या किंवा 4 दिवसांमधली गोळी द्या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. तर मला एक तुम्हाला विचारायचंय मॅम की एक नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जे असतं ते हेल्दी असण्याचं काय सिम्पटम आहे म्हणजे कोणत्या प्रकारच्या सायकलला तुम्ही हेल्दी मेन्स्ट्रुअल सायकल म्हणाल. येस बेसिकली मी पहिला जो पॉईंट सांगितलं की 21 दिवस ते 35 ते 40 दिवस अशी सायकल असू शकते. हेल्दी असण्याचं पहिलं हे आहे की तुमची सायकल रेग्युलर असावी. म्हणजे तुमची सायकल 21 डेजला असेल तरीही काही हरकत नाही किंवा 35 दिवसांनी 40 दिवसांनी असेल तरी सुद्धा हरकत नाही. फक्त तुमची मेन्सेस सुरू झाल्यानंतर समजा 6 ते 12 महिने आपण मेनार्की जे म्हणतो फर्स्ट टाइम मेन्सेस जेव्हा आले त्याच्यानंतर 6 महिने ते 1 वर्ष आपण वेळ जरी दिला ती सायकल रेग्युलर व्हायला पण त्याच्यानंतर मात्र तुमची सायकल रेग्युलराईज असली पाहिजे. जो तुमचा ठराविक बॉडीचा पिरियड आहे 21 दिवसाची किंवा 40 दिवसाची तशी ती रेग्युलरली आली पाहिजे. 2 दिवस ते 7 दिवस एवढं ब्लिडिंग आपण नॉर्मली पकडतो. मग ते 6 to 7 डेजच्या वर जाते